कधी विचार केलाय की फक्त एक एआय टूल बाजारात येतं आणि आठवडाभरातच टेक्नॉलॉजी स्टॉक्समधून जवळपास $1 ट्रिलियन गायब करून टाकतं? हे नेमकं घडलं कसं आणि एका एआयमुळे संपूर्ण टेक इंडस्ट्रीला इतका मोठा हादरा कसा बसू शकतो? चला, या स्रोतांच्या आधारे हे सगळं प्रकरण समजून घेऊया. आणि हा आकडा बघा, $-830 बिलियन. म्हणजे S&P 500 सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस इंडेक्समधून एवढी प्रचंड रक्कम काही दिवसांत अक्षरशः गायब झाली. ही एक जबरदस्त उलथापालथ होती, नाही का? पण मग प्रश्न येतो की या एवढ्या मोठ्या आर्थिक भूकंपाचं कारण काय होतं? उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक नवीन आणि खूपच जास्त शक्तिशाली प्रकार, जो आता फक्त मदतनीस नाही तर स्वतः काम करणारा एक एजंट बनलाय. तर चला सुरुवातीला हेच समजून घेऊया की ही नवीन एआय नक्की आहे तरी काय आणि तितकी वेगळी का आहे की ज्यामुळे जगभरातल्या बाजारपेठांमध्ये खळबळ माजली. तर याला म्हणतात एजेंटिक एआय. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी एआय आहे जी स्वतः विचार करते. म्हणजे तिला फक्त सूचना द्यायची गरज नाही, ती स्वतःहून एखादं किचकट काम कसं करायचं याचं प्लॅनिंग करते आणि ते पूर्णसुद्धा करते, तेही माणसाच्या मदतीशिवाय. हे साधेसुधे चॅटबॉट्स नाहीत, हे आहेत ऑटोनॉमस एजंट्स जे प्रत्यक्ष काम करतात. आणि ह्या सगळ्या गोंधळाची सुरुवात झाली अँथ्रॉपिक नावाच्या एका एआय स्टार्टअपमुळे. त्यांनी काही नवीन टूल्स आणले, जसं की क्लॉड कोवर्क आणि क्लॉड कोड. पण खरा बॉम्ब फुटला तो त्यांच्या एका खास प्लगिनमुळे. हा प्लगिन काय करायचा? तर कॉन्ट्रॅक्ट्स तपासणं, NDA बनवणं यांसारखी जी मोठी आणि वेळखाऊ कायदेशीर कामं आहेत ना, ती सगळी आपोआप करायचा. आणि फक्त या एका घोषणेमुळे बाजारात जी भीती पसरली ती साधीसुधी नव्हती, ती होती $1 ट्रिलियन भीती. चला बघूया या दहशतीचा आवाका किती मोठा होता. ट्रेडर्सनी तर या परिस्थितीला एक जबरदस्त नाव दिलं, सास पॉकलिप्स. म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस कंपन्यांसाठी जणू काही प्रलयच आला होता. या एका शब्दातच बाजारातली भीती किती टोकाची होती हे दिसून येतं. आणि याचा परिणाम किती मोठा होता हे या आकड्यांवरून लगेच लक्षात येईल. थॉम्सन रॉयटर्स, जी एक लीगल टेक कंपनी आहे, तिचा शेअर एका दिवसात तब्बल 16% कोसळला. एवढंच नाही तर इनक्यूर्ड, ॲक्सेंचर, सेल्सफोर्स, अगदी मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. आता या जागतिक वादळाचे पडसाद आपल्या भारतीय IT बाजारात उमटणारच होते. इन्फोसिस जवळजवळ 9%, TCS 60% आणि विप्रो 5%नी खाली आले. निफ्टी IT इंडेक्सने तर कोविडच्या काळानंतरची सगळ्यात मोठी घर्सण अनुभवली. पण ही फक्त शेअर बाजारातली पडझड नव्हती. हे होतं एका जुन्या प्रस्थापित बिझनेस मॉडेलवर आलेलं थेट संकट. आणि याचा सर्वात जास्त धोका होता IT सर्व्हिसेस इंडस्ट्रीला. ही स्लाइड बघा, यातून सगळा फरक स्पष्ट होतोय. आपलं पारंपरिक IT मॉडेल कसं होतं ते पूर्णपणे मनुष्यबळावर अवलंबून होतं. म्हणजे जितके जास्त लोक कामाला तितकं जास्त बिल. पण याच्या अगदी उलट एजेंटिक एआय मॉडेल ऑटोमेशनवर चालतं. इथे माणसं नाही तर काम किती झालं, त्याचा रिझल्ट काय आला यावर बिलिंग होतं. हा खूप मोठा म्हणजे अगदी पायाभूत बदल आहे. तर मूळ मुद्दा हा आहे, बाजारातल्या या प्रचंड घसरणीमागची जी खरी भीती होती ती हीच होती की AI आता फक्त कामात मदत करणारं एक टूल राहिलेलं नाहीये, तर ते थेट माणसांच्या कामाची जागा घेत आहे. म्हणजे एक असिस्टंट आता थेट बदली खेळाडू बनला होता. आणि ह्याच गोष्टीने गुंतवणूकदारांना प्रचंड घाबरवलं. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. काही एक्सपर्ट्सच्या मते ही भीती थोडी अतिच होती आणि ह्या संकटातच एक संधी दडलेली असू शकते. चला तर मग आता ही दुसरी बाजू समजून घेऊया. कोटक सिक्युरिटीजचे सुमित पोखरणा यांचं म्हणणं आहे की IT स्टॉक्समधली ही घसरण म्हणजे बाजाराची एक नी जर्क रिॲक्शन आहे, म्हणजे फारसा विचार न करता दिलेली प्रतिक्रिया. त्यांच्या मते ही नवी AI मॉडेल्स किती कस्टमाइज करता येतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. इंडसेक्स सिक्युरिटीज अँड फायनान्सचे ऋषभ वासा तर एक पूर्णपणे वेगळाच अँगल मांडतायत. ते म्हणतात की अँथ्रॉपिक सारख्या कंपन्यांकडे स्पर्धक म्हणून बघूच नका, उलट त्यांच्याकडे एक संभाव्य पार्टनर म्हणून बघा. भारतीय IT कंपन्या त्यांच्या सेवा अजून चांगल्या करण्यासाठी अशा कंपन्यांची हातमिळवणी करू शकतात. आणि इथेच भारतासाठी एक मोठी संधी आहे. भारताची खरी ताकद ही नवीन AI मॉडेल्स बनवण्यात नाही, तर ती प्रभावीपणे वापरण्यात आहे, म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये. जगभरातल्या मोठ्या कंपन्यांना त्यांच्या सिस्टम्समध्ये हे नवीन AI सोल्युशन्स बसवण्यासाठी, इंटिग्रेट करण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी भारतीय IT कंपन्यांचीच गरज लागणार आहे. आणि या बदलत्या परिस्थितीत काही भारतीय कंपन्यांनी आधीच पावलं उचलायला सुरुवात केली आहे. चला अशाच काही कंपन्यांकडे पाहूया ज्यांनी AIला आपल्या स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा भाग बनवला आहे.
या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे पर्सिस्टंट सिस्टम्स. त्यांनी AI लेड प्लॅटफॉर्म ड्रिव्हन म्हणजे AI नेतृत्वाखालील प्लॅटफॉर्म चालित असा दृष्टिकोन स्वीकारलाय. ते स्वतःच्या कामामध्ये सुद्धा एजंटिक AIचा वापर करतायत, जेणेकरून त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. आणि त्यांचे आर्थिक आकडे पाहिले की त्यांची कामगिरी किती मजबूत आहे हे दिसतं. 21.6% महसूल वाढ आणि 23.5% रिटर्न ऑन इक्विटी हे आकडे त्यांच्या यशस्वी स्ट्रॅटेजीचीच साक्ष देतात. पुढची कंपनी आहे सायंट. ही कंपनी ॲडव्हान्स्ड सेमीकंडक्टर सोल्युशन्स आणि AI आधारित इनोव्हेशनवर फोकस करत आहे. त्यांनी तर भारताची पहिली स्वदेशी स्मार्ट मीटर चिप आर्कासुद्धा विकसित केली आहे, जो एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. आणि मग आहे टाटा एलेक्सी, जी हेल्थकेअर सेक्टरमध्ये मल्टी मॉडेल AIचा जबरदस्त वापर करत आहे. त्यांनी रॅग AI नावाचं एक फ्रेमवर्क बनवलंय, ज्यामुळे मेडटेकच्या नियामक कामांमध्ये 30% सुधारणा होऊ शकते. हे AIच्या प्रॅक्टिकल वापराचं एक उत्तम उदाहरण आहे. तर मग या दोन्ही परस्पर विरोधी मतांमधून आपण काय शिकायचं? या नव्या जगात, या न्यू नॉर्मलमध्ये पुढे जाण्यासाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायला हवेत? गुंतवणूकदारांसाठी इथे 4 महत्त्वाचे टेकअवेज आहेत. 1. बिझनेस मॉडेल संपत नाहीये, फक्त त्याची किंमत नव्याने ठरवली जात आहे. 2. जे मॉडेल्स फक्त मनुष्यबळावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी धोका आहे. 3. मार्केटमध्ये अस्थिरता आता सामान्य असेल. AI मधल्या प्रत्येक नवीन गोष्टीवर मार्केट अशीच तीव्र प्रतिक्रिया देईल. आणि 4. जे विरोध करणार नाहीत तर जुळवून घेतील त्यांचंच भविष्य उज्ज्वल आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो. जसजशी AI आपली कामं करायला शिकत आहे, तसतसा आपण टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी वेगळं काय करायला शिकलं पाहिजे, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.